नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे प्रियंका मॅडम आणि आज आम्ही डिस्कस करणार आहोत रशियामध्ये MBBS करताना येणारे सर्व प्रश्न आणि तसंच प्रियंका मॅडम बरोबर आपण डिस्कस करणार आहोत. तर प्रियंका मॅडम, चला तर आज आपल्या चर्चेला सुरुवात करूया प्लीज. हो सर, जसं आपण लास्ट टाइम चर्चा केली होती सर की BMSच्या फीजमध्ये आपण रशियामध्ये MBBS करू शकतो. तर MBBS रशियामध्ये सर कॉलेज म्हणजे कसे आहेत, प्रायव्हेट आहेत की गव्हर्नमेंट आहेत? ओके, तर आपण जसं लास्ट टाईमची जी शूट केलेलं त्याच्यामध्ये आपण बोललेलो की BMSच्या फीजमध्ये आपण रशियामध्ये जाऊन गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये MBBS करू शकतो. तर ते ट्रूथ आहे. ते कसं, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो. रशियामध्ये जे MBBSचे जे कॉलेजेस आहेत ते पूर्णपणे गव्हर्नमेंट अप्रूव्ड कॉलेजेस आहे आणि 100% गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. त्यामध्ये ॲडमिशन घेताना इंडियामधून विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकता. बांगलादेश, त्यानंतर पाकिस्तान या सर्व ठिकाणून मुलं ॲडमिशन घेऊ शकतात. ओके, आणि कॉलेजची फीस साधारण किती असेल सर? हे बघ, रशियामध्ये सगळ्यात मिनिमम कॉलेजच्या फीज ह्या आत्ता सध्याच्या सिच्युएशनला 1,80,000 रुपये पर इयर कॉलेजची फीस सगळ्यात मिनिमम आहे. बट ते न्यू कॉलेजेस असतात आणि त्यानंतर 1,80,000पासनं तर काही कॉलेजेसची फीस 2,50,000 आहे, काही कॉलेजेसची फीस 3,00,000 रुपये आहे, काहींची 5ही आहे आणि काही कॉलेजेसची फीस 10,00,000 रुपये पण आहेत. तर हे सर्व डिपेंड असतं लोकेशनवरती. काही कॉलेजेस जे मॉस्कोमधले आहेत तर ते एक्सपेन्सिव्ह आहेत. अशा प्रकारचे जे कॉलेजेस असतात त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर पण मोठं असतं आणि ते एक वेल डेव्हलप सिटीमध्ये आहेत, त्यामुळे त्यांच्या फीस खूप जास्त आहेत. ओके, आणि सर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सर्व लोकांना वाटतंय की रशियामध्ये युद्ध चालू आहे, रशिया युक्रेनचं युद्ध चालू आहे, तर आपल्या विद्यार्थ्यांना आपण तिकडे पाठवायचं की नाही याच्यावरती भरपूर लोक डिस्कस करतात. आम्हाला पण आता आपल्याला पण डेली विचारतच असतात की तिथे युद्ध चालू आहे तर मग आपल्या मुलांना अडचण नाही. पण युद्ध ही अशी सिस्टम आहे की ते बॉर्डरवरती चालू असतं. ते कोणत्याही मध्ये सिटीमध्ये नसतं की कुठंच नसतं. त्यामुळे जे युद्ध चालू आहे तर ते युक्रेनच्या बॉर्डरवरती चालू आहे. आपले विद्यार्थी 100% सेफ आहेत, त्यामुळे आपल्याला कसलंही टेन्शन घ्यायचं काही काम नाही आहे. ओके, आणि युनिव्हर्सिटी NMC अप्रूव्ड आहेत का सर? येस, तर युनिव्हर्सिटी ह्या NMC अप्रूव्ड आहेत, WHO अप्रूव्ड आहेत, तर ह्या सर्व ECFMG सुद्धा अप्रूव्ड आहेत. तर ह्या पूर्ण कोणत्याही कंट्रीमध्ये गेलं, समजा रशियामधून आपण MBBS कंप्लीट करून कोणत्याही कंट्रीत जर मूव्ह ऑन करायचं जर असेल तर सर्व कंट्रीमध्ये ती डिग्री व्हॅलिड आहे. ओके, आणि सर हॉस्टेल जे आहेत कॉलेजेसचे तर ते कॅम्पसच्या आत आहेत का सर की? ओके, आता याच्याबद्दल डिस्कस करायचं जर झालं तर प्रत्येक युनिव्हर्सिटीचं वेगळं आहे. काही युनिव्हर्सिटीजचे जे हॉस्टेल्स आहेत तर ते प्रिमायसेसमध्ये आहेत, एक 100 मीटर्स डिस्टन्स, कोणाचे आहे 1 किलोमीटरवरती, कोणाचे आहे 10 किलोमीटर्सवरती. तर प्रत्येक युनिव्हर्सिटी वाईज वेगळं आहे आणि आपण स्टुडंटला वेळोवेळी गाईड करतोच. जेव्हा आपण त्यांना युनिव्हर्सिटीबद्दल सांगतो तर तेव्हा आपण विद्यार्थ्यांना सर्व सांगतो की ह्या युनिव्हर्सिटीचं हॉस्टेल किती दूर आहे. प्रत्येक युनिव्हर्सिटीबद्दलही आपण सेपरेट व्हिडिओ बनवणारच आहोत. तर त्यामध्ये आपण पूर्ण डिटेलमध्ये त्यांची कॉलेजची फीस किती आहे, त्यांची हॉस्टेलची फीस किती आहेत, सर्व गोष्टी आपण त्यामध्ये डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये विद्यार्थ्यांचे रिव्ह्यूज पण आपल्याला टाकता येणार आहेत. ओके, आणि सर इंडियन मेस अवेलेबल आहेत का? म्हणजे आपण मेस लावू शकतो किंवा मग सेल्फ कुकिंग करू शकतो का? येस, तर जेही रशियामध्ये 99% हे इंडियन मेस अवेलेबल आहे प्रत्येक कॉलेजमध्ये. बट भरपूर मुलं हे मेस लावत नाही. त्याच्यामागचं रिझन असं आहे की हॉस्टेलमध्ये किचन्स अवेलेबल आहेत आणि मुलं ग्रुप बनवून आणि स्वतःही सेल्फ कुक करतात. मोस्टली रशियामध्ये काय आहे तर मोस्टली मुलं हे सेल्फ कुकिंगच करतात. हे माझं बघण्यात आलेलं आहे आत्तापर्यंत तरी. आणि प्रॅक्टिस कशी होते सर तिकडे? येस, तर आता रशियामध्ये प्रॅक्टिस करताना सगळ्यात मोठा इश्यू येतो तो म्हणजे लँग्वेजचा. तर लँग्वेजचा इश्यू अशा प्रकारे सॉल्व्ह केला जातो की फर्स्ट इयरमध्ये रशियन लँग्वेजचा एक सब्जेक्ट असतो. तो सब्जेक्ट प्रत्येक विद्यार्थ्याला मॅन्डेटरी हा पास करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्याची जी रशियन लँग्वेज आहे ती इम्प्रूव्ह होऊन जाते. म्हणजे जे रशियनचे आपण जसं इंग्लिश शिकतो तसंच रशियनही ABCD हे शिकवलं जातं. त्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं ते काम येतं डेली रुटीनमध्ये. तुम्ही जर कुठे काही परचेस करत असाल तिथे काम येणार आहे. त्यानंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही प्रॅक्टिसला जाणार आहे, हॉस्पिटल प्रॅक्टिसला वगैरे कुठे, तर तिथेही तुम्हाला ते कामं येणार आहे. तर अशा प्रकारे आपण रशियनचा यूज डेली यूजमध्ये करू शकतो. ओके,
आणि सर आपल्याला त्या कंट्रीचं लायसन मिळेल का? येस, तर आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे लायसन्सिंगचा प्रश्न. लायसन्सिंगचा प्रश्न असा आहे की रशियाचे आणि इंडियाचे जे संबंध आहेत ते खूप चांगले आहेत आणि रशियाने ऑलरेडी अनाऊन्स करून दिलेलं आहे. तुम्ही एम्बेसीच्या वेबसाईटवरती पण जाऊन बघू शकता की लायसन्स वगैरे तुम्हाला तिथे भेटणार आहे. ओके सर, खूप छान माहिती दिली तुम्ही रशियाबद्दल. थँक्यू व्हेरी मच. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जेवढं शेअर करता येईल, जेवढ्या गरजू लोकांसाठी शेअर करता येईल तेवढं मुलांपर्यंत पोचवा. आणि महत्त्वाची गोष्ट, रशियामधील खूप ट्रू अँड फॅक्ट आहेत, याबद्दलही आम्ही लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहोत. हळूहळू करून जसा जसा टाईम मिळतो आहे तसं आम्ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर ॲडमिशनची प्रोसेस करायची असेल तर रिझल्टही लागलेला आहे, तर लवकरात लवकर ॲडमिशनची प्रोसेस करण्यासाठी या. तर बहुतांश युनिव्हर्सिटी ह्या ऑलमोस्ट फुल होत आलेल्या आहे. तर लवकरात लवकर तुमचं रजिस्ट्रेशन करा आणि तुमचं ॲडमिशन निश्चिंत करा, म्हणजे तुम्ही टेन्शन फ्री व्हाल. तर थँक्यू व्हेरी मच.